नमस्कार, तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार उकडीचे मोदक। सगळ्या टिप्स सांगणार आहे, उकड कशी काढायची, तांदळाचं पीठ कोणतं घ्यायचं, सारण्यासाठी किती माप, सगळं मेजरमेंट अप टू डेट सांगणार आहे। जे नवीन आहे त्यासाठी चांगली व्हिडिओ आहे। जे नवीन आहे त्यांना पण ही व्हिडिओ बघून उकडीचे मोदक जमणार आहे करायला। भले कळ्या पकड्या येणार नाही पण मोदक एकदम मस्त होणार आहे। चला आता रेसिपी स्टार्ट करूया। त्यासाठी मी 2 वाटी नारळ खिसून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर नारळ आणि गूळ एकत्र करून ठेवू शकता 1 तास अगोदर। त्याच्याने नारळाचं पाणी गुळाचं पाणी सुटतं, त्याच्याने लवकर आपलं सारण तयार होतं। टिप नंबर 1 ही आहे की तुम्ही 1 तास अगोदर गूळ आणि नारळाची चव एकत्र करून ठेवू शकता। 2 वाटी नारळ घेतले मी आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायला। तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये मी तूप वगैरे काही वापरलेलं नाहीये। तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही पटकन पण करू शकता। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तास अगोदर तुम्ही गूळ आणि नारळ एकत्र करून ठेवू शकता। त्याच्याने गुळाचं पाणी सुटतं आणि सारण आपलं लवकर होतं आणि छान होतं। टिप नंबर 1 आहे। आणि टिप नंबर 2 की तुम्हाला जर मी आता इथे रेडीमेड पीठ वापरलेलं आहे मोदकाचं, तर तुम्हाला जर घरी पीठ बनवायचं असल्यासाठी तुम्हाला गिरणीमध्ये दळून आणायचे। घरी पीठ आपलं तयार होत नाहीये, त्यासाठी तुम्ही दळण देताना 1 किलो आंबे मोहर आणि 1 किलो इंद्रायणी तांदूळ असे 2 समभागात तांदूळ घ्यायचे। ते न धुताच आपल्याला दळण्याचे ते देण्याच्या आधी तुम्ही आपला अर्धा किलो तांदूळ कुठला तरी दळायला द्यायचं। त्याच्यामध्ये आधी तो दळून झाल्यानंतर मग आपला हे इंद्रायणी तांदूळ आणि आंबे मोहर तांदूळ दळायला द्यायचंय। सो मी आता बघू शकता सगळं गूळ आणि नारळ मिक्स करून घेतला आणि बघा तुमचं सगळं मिक्स झालेलं आहे। गुळातलं पूर्ण सारण गूळ पूर्ण मेल्ट झाल्यानंतर सारण थोडं कोरडं होऊ द्यायचं आणि मग गॅस बंद करून टाकायचं। मी याच्यामध्ये तूप वगैरे काही यूज केलेलं नाहीये। आपलं सारण मी जे गॅस बंद करेल त्याच्यानंतरच मी याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहे 1 चम्मच इतकी। तूप टाकायची गरज नाही ह्याच्यामध्ये। तर मी गॅस बंद केलेला आणि 1 चम्मच इतकं वेलची पावडर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे। इतकं छान होतात ना मोदक। तुम्ही असं केलं तुम्हाला आणि एवढं हार्ड पण नाही, मोदक करायला सगळ्यांना जमतं। ही व्हिडिओ बघून तुम्हाला मोदक करायला नक्की आवडेल। तुम्ही पुन्हा पुन्हा कंटिन्यू करायला बघाल, इतकं तुम्हाला मोदक करायला आवडेल, तर नक्की करून बघा। आता आपण उकड कशी काढायची बघूया। मी एक पातेलं घेतलं, त्यामध्ये मी ह्याच वाटीने नारळाचं खिसलेलं घेतलं होतं, त्याच वाटीने मी 2 कप पाणी घेणार आहे। 2 कप पाणी घ्यायचं आपल्याला आणि ह्याच्यामध्ये मी याच्यामध्ये तूप जे वापरणार आहे ते सात्विक तूप। हे मी ऑनलाईन मागवलेलं इतकं आणि घरगुती पद्धतीने बनवलेलं तूप आहे, भेसळयुक्त काहीच नाहीये। ह्याची प्राइस 620 रुपये किलो आहे। तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्ही शिपिंग चार्जेस तुम्हाला द्यावं लागेल, कुठेही मागवू शकतात। खूप छान आहे तूप, एकदम दाणेदार, सेम घरच्यासारखं टेस्ट आणि स्मेल एकदम भारी, एकदम दाणेदार तूप आहे। तुम्हाला मी खाली बॉक्समध्ये नंबर देते, तुम्हाला तुम्ही मागवू शकता। ते ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला कुरिअरने कुठेही तूप येऊन जातं। खूपच छान तूप आहे, तुम्ही नक्की वापरून बघा। मी 2 चम्मच लहान आहे बघा, चम्मच ते 2 चम्मच इतकं तूप घेतलेलं आहे। आता आपल्याला मोठ्या चम्मचाने 2 चम्मच मोठ्या चम्मचाने दूध टाकायचं ह्याच्यामध्ये आणि चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये। बघा मी 2 चम्मच तूप टाकतेय। ह्याप्रमाणे तुम्ही जर उकळ काढली ना तर 1 नंबर पीठ, 1 नंबर होतं, छान होतं। आणि याच्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता आपल्याला गॅस फास्ट करून घ्यायचं आहे आणि पाणी उकळल्यावरती आपल्याला ज्या वाटीने मी पाणी घेतलं त्याच सेम वाटीने 2 कप आपल्याला पीठ टाकायचं आहे। मी रेडीमेड पीठ वापरलेलं आहे, मी काय दळायला दिलं नाहीये।
सो हे 2 पीठ घ्यायचं आहे. आता सुद्धा पाणी छान उकळून झालेलं आहे. पाणी उकळल्यानंतर मी गॅस बंद केला. त्याच्यामध्ये आपल्याला आता आपण जे पीठ घेतलं ते पीठ टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे फटाफट सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं फक्त आपल्याला झाकण ठेवा. जास्त वेळ झाकण ठेवून द्यायचं नाहीये. छान व्यवस्थित एकजीव करायचे आपल्याला फटाफट आणि झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवून द्यायचं. आता 5 मिनिटं झालेलं आहे. आता उकळ थोडीशी गरम असणार आहे. आपल्याला उकळ टिप नंबर 3, उकळ ही तुम्हाला गरम गरमच मळून घ्यायची आहे. तरच ते छान मळलेले आपले मोदक छान होतात, एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात. एक नंबर मोदक होतात, काय पण सांगा. आता गरम गरम मळायचं तर हाताला चटके लागतात. तर तुम्हाला मी एक आयडिया आणलेली आहे. ते आपल्याला पिझ्झा पावभाजी स्मॅशर असतं, त्याच्याने तुम्ही मळून घेऊ शकता. तर तुम्हाला चटका लागणार नाही आणि आपली पीठ ही छान मळून होईल. तर अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे. ह्या पिठी पावभाजी स्मॅशरने तुम्हाला छान मळून घ्यायचं आहे पीठ गरम गरमच. थोडं थंड झाल्यावरती मग तुम्ही हाताच्या तळव्याने थोडंसं हातात साधं पाणी घेऊन ते मळून घ्यायचं आहे. छान पीठ आपल्याला मळून घ्यायचं. जितकं तुम्ही छान मळून घेणार तितकं तुमच्या मग मोदक करताना चीर पडणार नाही. अशा प्रकारे छान मळून घ्यायचं. तुम्ही थोडंसं पाणी पण घेत आहे, थंड हाताला लावत आहे. खूप सारं असं ओतत नाही, फक्त हात भिजवते आणि मळून घेत आहे. तर आपलं आता पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण एक गोळा घेऊया आणि तो छान गोल करून घ्यायचा आहे. मलाही मोदकाच्या कळ्या व्यवस्थित येत नाही, जमत नाही येत. मला जमतात तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देव काय आपल्याला फक्त आपण किती श्रद्धेने करतो ते बघतोय. थोडं फक्त पाण्याचा हात फक्त लावला होता दोन्ही हाताला आणि आपल्याला आता मध्ये प्रेस करत जायचं. आणि आपल्याला वाटी बनवायची आहे, कारण मोस्ट ऑफ वाटीने केलं तर चांगलं होतं. तुम्हाला जमत असेल वाटीने करू शकता, नाही तर तुम्ही प्लेन पुरीसारखं केलं तरी चालतं. जसं जमेल तसं तुम्हाला करा. तुम्ही बघू शकतात माझ्या चिरा पडत नाही आहे हे करताना, मोदक करताना. काय माझं पीठ छान मळून घातलेलं आहे मी. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या ह्याच्याने छान वाटी टाईप असं करून घ्यायचं आहे. नसेल वाटी जमत तर पुरीसारखं केलं तरी चालणार आहे. खूप छान मोदक हे खूप छान होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. तशा प्रकारे आता आपण हे करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पारी करायची आहे. तसं जवळजवळ जास्तीत जास्त जवळ होईल अशा ह्या प्रकारे तुम्हाला आपल्याला असं एक एक प्रेस करत जायचं आहे. आणि मोदकची कळी येण्यासाठी, पाकळ्या येण्यासाठी त्याची प्रॅक्टिस लागते. जितकं तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकं छान होतं. सो प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे. आता वर्षातनं आपण 1-2दाच मोदक करतो. काही जण प्रत्येक महिन्याला संकष्टीला करतात, काही जणांना ऑर्डर असतात, काही प्रोफेशनल असतात, त्यांना काय आता मोदक करायला पटकन ते करतात आणि छानच बनवतात. आणि आपण तर कधी वर्षातनं 2-3 वेळेस करतो. आपल्या प्रॅक्टिस नसते म्हणून आपल्या काही छान होत नाही, कळी होत नाही, पाकळ्या काय तयार होत नाही. तर हे टेन्शन घेऊ नका. असं काय वेळं हे नाही आहे, आपल्या जमलं तसं आपण करायचं आहे. आता मी सारण भरलेलं आहे आणि आता सगळं आपल्याला हे तोंड बंद करून घ्यायचं मोदकाचं. असं हळूहळू अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं. तुम्ही बघू शकता माझा मोदक आता झालेला आहे. अशा प्रकारे मी सगळे मोदक करणार आहे. तुम्ही पण नक्की करा. आणि मी अजून तुम्हाला टिप्स सांगणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघा नक्की. उकड कशी म्हणजे मोदक कसे वाफवायचे हे तुम्हाला दाखवणार. तुम्ही बघू शकता मोदक छान पाकळ्या जमल्यात की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा झालेले आहेत. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आता अशाच प्रकारे सगळे मोदक मी करून घेते आणि तुम्हाला मोदक कसे वाफवायचे ते पण मी टिप्स सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आता आपले मोदक अशा प्रकारे झालेले आहेत. आता हे स्टीम करायला ठेवणार आहे. स्टीम करताना टिप नंबर 4 की स्टीम करताना अगोदर आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं नाही. तुम्ही त्यामध्ये भांडं आहे त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. त्या भांड्यावर तो साचत ठेवला, वरून केळीचं पान ठेवलेलं आहे. आणि आपले सगळे मोदक जे मी बनवले ते सगळे मी ठेवत आहे. अगोदर पाणी मी गरम वगैरे केलेलं नाही, थंडच पाणी आहे.
सो आता मोदक ठेवत आहे मी. मोदक ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये हे सगळे मोदक ठेवून झाल्यानंतर आपल्याला गॅस फास्ट करून 15 मिनटं, बरोबर 15 मिनटाला आपल्याला मोदकाला वाफवायला वेळ लागतो. बरोबर 15 मिनटाने मोदक तुमचे रेडी होतात. खूप छान होतात मोदक, सॉफ्ट मऊ लुसलुशीत. तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला 15 मिनिट झाकण 15 मिनिटवर आणि सेकंड टाईम तुला अजून तुम्हाला जास्त म्हणजे मोदक अजून एक्स्ट्रा आहेत, तुम्ही सेकंड टाईम पण तुम्हाला बॉईल करायचं आहे. त्याच्यावर तुम्ही अजून थोडं पाणी टाकायचं. थोडं पाणी टाकलं परत ते थंड होऊन जातं. परत सेकंड टाईम जेव्हा तुम्ही मोदक ठेवता तेव्हा हे करायचं तुम्हाला. परत टायमिंग 2 ते 3 मिनटं कमी करायचं आहे, म्हणजे 15 मिनिटं ते 12 मिनटात ठेवायचे सेकंड टाईम. असे बघ तुम्ही बघू शकता आपले मोदक छान झालेले आहेत, मऊ लुसलुशीत झालेले. ह्याच्यावर मी केसरची काडी ठेवणार होती, ते विसरली आहे ठेवायला. ते छान झालेत की नाही, मऊ लुसलुसीत.